श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येकालाच पटकन अनुभव येतात असं नसतं, परंतु ज्या भक्ताची भक्ती निस्वार्थ भावनेची आहे. कधी कधी बघा, एखाद्या व्यक्तीला खूप अडचणी असतात, खूप दुःख असतात आणि तो व्यक्ती स्वार्थापोटी जरी स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी हरकत नसते, परंतु भक्ती करत असताना तेवढीच निस्वार्थ भावनेची आणि मनापासून भक्ती करायची आहे. कारण भक्तीचा भाव पाहिला जातो. तुम्ही कशामुळे भक्तीमध्ये आला हे पाहिलं जात नाही आणि जेवढा तुमचा निस्वार्थ भाव असेल तेवढेच तुमची भक्ती स्वामींजवळ पोहोचत असते. मग भलेही तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने जरी तुम्ही भक्ती करत असाल तरी देखील ती भक्ती स्वामींपर्यंत नेहमीच पोहोचत असते आणि स्वामी त्या भक्तांना अनुभव खूप सुंदर सुंदर देखील देत असतात. स्वामींची सेवा करत असताना भरपूर सेवा करावी किंवा दिवसभर भक्ती करत राहावं असं कधीसुद्धा नाही. स्वामी म्हणतात की पहिले कर्म करा आणि कर्म केल्यानंतर तुम्ही नंतर वेळ मिळाल्यानंतर तुम्ही काही वेळ काढून भक्ती करा, परंतु भक्ती करत असताना तेवढीच मनापासून मनोभावे निस्वार्थ भावनेने निशंक मनाने भक्ती करायची आहे. आणि भक्ती जेवढी निस्वार्थ भावनेची असेल ना तेवढे स्वामी लवकरात लवकर अनुभव हे नक्कीच देतात असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी अशक्य गोष्टी देखील शक्य करत असतात आणि आपल्या भक्तांना श्री स्वामी समर्थ काय दैवत आहे हे देखील दाखवून देत असतात. खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकालाच अनुभव हे नक्कीच येत असतात. कारण श्री स्वामी समर्थ दैवतच असं आहे की कधीही कोणाचंही स्वतःकडे काही सुद्धा ठेवत नाही. योग्य वेळ आली की प्रत्येकाला देऊन टाकतच असतात. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव हा सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई जालना जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत आणि त्या ताईंचे नाव हे अर्चना आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप सुंदर स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. चला तर मग ताईंना आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. म्हणलं मला काही 2-3 अनुभव सांगायचे होते. त्या दिवशी नाही का मी फोन केला होता, हा 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 तर मग त्याच्यावर आज मला असं वाटायला की ताईंना फोन करावा. दुकानात बसले माझ्या. हा हा म्हणजे मग आता सांगू का अनुभव? हा चालेल ना. तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगा नाव. हा, नाव सांगते मी. माझं नाव अर्चना आहे ताई. हा, आणि राहता ते ठिकाण सांगाय. हा, मी जालना जिल्ह्यातून आंबड या गावामध्ये राहते. बरं. मला लग्न माझं 1996 ला झालं ताई. पण मी स्वामी सेवेत आले म्हणजे तेव्हा काही डोक्यातच नव्हतं ही स्वामी आहे का, हे सेवा करायची असं काहीच नाही. घरच्या लोकांच्या भांडणामुळं असं मला माहित होतं की ह्या बस स्टँडच्या साईडला स्वामीचं मंदिर आहे आणि आपण जाऊ चला. छोटे छोटे 2 पोरी घ्यायची आणि जायची. मग तिथं ती 8ला आरतीची वेळ. त्या आरत्या लागल्या की असं एकदम मन प्रसन्न होऊन जायचं. इकडचं सगळं घरचं विसरून जायची. मालकांची टपरी होती. मग म्हणायची हे टपरीवरनं उशिरा येतेत तर आपण इथंच बसूया. मग ते 8:30-9 पर्यंत चालायचं सगळं जॉब वगैरे माळीचं ते. मग घरी यायला मला 9:30 व्हायचे. मग तोपर्यंत मी वेगळीच राहत होते. तोपर्यंत मग आमचे सगळे सासूबाई दिर वगैरे झोपी जायचे. मग मला भारी वाटायचं. माझं माहेर बार्शी आहे ना, त्याच्यामुळे मला ह्या शिव्या वगैरे काही माहित नव्हत्या. आणि मग असं करत 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 म्हणजे मला अजूनही वाटत नाही की मी त्यावेळेस स्वामी सेवेत घेतले होते. पण असं म्हणतात ना की आपलं काहीतरी भरलं थोडं फार पुण्य तर स्वामी त्यांच्याजवळ घेतात. हे आता कळायलंय. ते स्वतःहून घेत असतात ताई. हा, आणि मग करत 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 रोज जायची पोरींना घेऊन. मग तिकडच एक मला दुधाचा माझा वरवा लागला. मग त्यांचे पैसे घ्यायच्या निमित्तानं जायची. तर मंदिरात बराच वेळ थांबायची. मग असं 10-1 वर्ष गेले, 10-12 वर्ष. अरे वा, इतक्या वर्ष तुम्ही मंदिरात होते. हा, मग मध्येच काही सुटले असेल ना माहेराला वगैरे गेल्यानं, ते असे सुटायचे डिलिव्हरीच्या पिरियड मध्ये. तेवढं काय, तेवढं चालतं ना. हा,
पण पाऊस बी झाला आला तर आम्हाला तेव्हा मोटरसायकल नव्हती. फार गरिबीत दिवस काढले. आणि मग माझे मालक कोणाची बी गाडी घेऊन मला न्यायला यायचे. पण ते असं नाही म्हणले का तू जाती कशाला, एवढा पाऊस येतोय. काहीच नाही, आम्हाला न्यायला यायचे ते. आणि मग आता 2010 मधली गोष्ट आहे बघा. आमच्या नवऱ्याचं जरा हे असं 2 नंबरचा असल्यासारखा व्यवसाय ना, म्हणजे होता, आता नाहीये. तर त्याच्यामध्ये ताई तुम्हाला सांगते, आम्हाला एवढे पैसे मिळाले, म्हणजे त्यांचा पहिल्यापासून होता. पण काही कालाने सुटला तर पुन्हा अजून स्वामींनी आम्हाला त्याच्यात टाकलं. मग ते समोरचा माणूस सांगणार आणि म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती असेल ते मटका. तर ते घेत होते ते. आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला खूपच यश आलं. खूप म्हणजे खूप. त्यांना 10 तोळे, मला 10 तोळे, असं त्यांना जास्त, मला जास्त सोनं झालं, मुलींना झालं. अरे वा. आणि मग त्या काळामध्ये मी विसरले ना स्वामींना. म्हणजे तेव्हा मी चरित्र सारामृत वगैरे काही वाचत नव्हते, माळी बिळी काही करत नव्हते मी. फक्त स्वामी समर्थ हे माझ्या मनात होतं. आणि मला 4 पोरी होत्या ताई. तुम्हाला सांगते, मुलगा नाही म्हणून मला घरचे हिनवायचे, अगदी मालक सुद्धा. तर मी म्हणायचे, अहो काय करायचे पोरं तरी, कुठं सांभाळते आई बापाला, बरे आपल्याच 4 पोरी. मग बाई ताई नवसं सायासं करून करून स्वामींना म्हणून त्यांनी त्यांच्यासारखा सुंदर असा समर्थ नावाचा मुलगा मला दिला. अरे वा. आणि तो बी एवढा हुशार निघला, तुम्हाला काय सांगू, लय गुणी निघला तो. मग स्वामींनी दिलेला होता ना. स्वामींनी दिलेला. आणि मग त्या काळात मी विसरले ना ताई. 2012ला आमचं बांधकाम सुरू झालं. 14ला वास्तुशांती झाली. मग 16 पासून जे मोठ्या मुलीचं साखरपुडा, लग्न, डिलेव्हरी. पुन्हा 18ला 2 नंबर पोरीचं साखरपुडा, लग्न, डिलेव्हरी. पुन्हा 19ला हे सेम 3दा झालं. मग माझी परिस्थिती खालावली. खालावली म्हणजे अशी खालावली की लगेच कोरोना आला. माझं पिशवीचं ऑपरेशन काय झालं. अरे बापरे. तुम्हाला सांगते ते डोक्यातून गेलंच. देव कोणचा करावा असं वाटेना, इतकी तंगी आली. आमचं दुधाचं दुकान आहे, तर तुम्हाला सांगते आमच्या शेजारच्या एका बाईला कोरोना झालता. मग ती बाई आमच्या गल्लीतली असल्यामुळं आमच्याकडे दुधाला कमीत कमी 6 महिने गिऱ्हाईक नाही आलं. अरे बापरे. ताई मी कुठं नसन गेले चुकून बघायला. काय म्हणजे मला काय करावं हे समजतच नव्हतं. मी कुणी काय सांगल ते करत होते. मी चुकून पाहत होते तर कोणी काय म्हणायचे, तुम्हाला काहीतरी केले, तुमच्या दुकानला काहीतरी केलंय. ते तसंच सांगतात. विचार की तोच माझ्या मनाला नव्हतं पटत. पण मन कसं असतं, बायकांचं मन लई येडं असतंय. मी जायची बरं का कोणच्या बी बाई संग, कुठं बी जायची. मालक म्हणायचे, अरे तसं काही नसतं रे, अरे आपण लग्न केले, आपल्याकडे काही नसताना आपण बाहेरून पैसे काढले, आज आपलं जे काही धंदा होता आपल्याला लोकांना व्याज द्यावं लागतं, बचत गटाचे हप्ते जाते, तू जाय बाबा, मी तुला अडवत नाही, असं म्हणायचे ते. मला एवढं माहित नाही माझ्यासोबत स्वामी आहेत हे. तर ते कमीत कमी 2024 पर्यंत 23 पर्यंत माझ्या डोक्यावर 8 ते 10 लाखाचं कर्ज होतं. बाई मला आमच्या घराच्या मागे एक बारव आहे, मला रोज तिथं जायचं ध्यान व्हायचं. म्हणजे आज ह्यो येतोय, उद्या ती येतोय, संध्याकाळी तो येतोय, पैसे मागायला. धंदा तर एवढा नाही, द्यायची कुठून त्यांना. एक बचत गटाचा हप्ता येतोय, देऊ कुठून, काय करू मी. आता तर कोणी देणार नाही. पहिलेच लोकांनी डोक्यावर ठेवलेले, त्यांनाच नाही देणं होईना, डबल कुणाला मागायचं. हो ना. मुलगा तर लहान होता, इतका काय करता करवीता नव्हता तो. आणि एक मुलगी आहे तर ती शाळेत शिकत होती. ते झालं का मग रोज वाटायचं जावं आणि जीव द्यावं, सगळे प्रश्न मिटते. पण का कोणाच ठाऊक ताई, मी तिथपर्यंत कधी गेले नाही. याचं मला आत्ता कळायला लागलं. हे ऐकते ना तेव्हा वाटायलंय की आपल्या बाबतीत तेच घडत होतं. पण माझ्या नकळत माझे स्वामी माझ्या सोबत होते, त्याच्यामुळे मला त्यांनी तो पाय उचलून दिला नाही. हो ना. आणि कधी कधी काय करायची, स्वामींचा फोटो छातीला लावायची आणि एवढ्या मोठ्यानं रडायची, जसं काय कोणी मेले असं रडायची. त्यांना सांगायची, स्वामी तुम्ही असं का करता, तुम्ही तर सगळ्या पोरी दिल्या, मग तुम्ही माझ्यासाठी असं काय करायले. आता ते काय बोलते आपल्याला काय कळतं ताई. पण एक आई म्हणून आपण त्यांना सांगायचं की बाबा, कोणाला सांगायचं. हो ना. बायका काय करतात, रडून ऐकतात आणि हसून सांगतात. हो तेच आहे. त्याच्यामुळे मी कोणाला काही नव्हते म्हणत. कधी कधी आमच्या दोघांचं पटायचं नाही, भांडण वगैरे व्हायचं. आपणच समजून घ्यायचं, जाऊ दे बाई, माणसांना ताण सहन होत नाही, चिडचिड होती, लोकांचं देणं आहे, धंदा नाहीये, आपणच समजून घ्या. ताई खाण्याचा शौक नाही आम्हाला, पिण्याचा शौक नाही आम्हाला, कपडे लत्ते जे आहे ते, त्यांची भाजी भाकरी तीच आहे, आम्ही जे खातो तेच स्वामींना बी देतो पहिल्यापासूनच. आणि गेले बाई स्वामी, वडिलांनी काहीतरी, आमच्या वडिलांनी शेत विकलं होतं काही कारणास्तव, त्यांनी मला 2 लाख रुपये दिले. मी पटकन फुलात घातले आणि ज्याचे होते त्याला ते 1 लाख रुपये दिले आणि आणखीन 1 लाखामध्ये थोडे करून ते त्यांना देऊन टाकले. मग का कोणास ठाऊक मला असं हलकं वाटायचं.
हळूहळू हळूहळू या 2025 पर्यंत म्हणजे आता ह्या बोलते त्या स्थितीपर्यंत माझ्या अंगावर फक्त 3 लाख रुपये कर्ज झालं राहिलं. हा हा. म्हणजे 8 ते 10 लाखातून फक्त 3 लाख. कुठून आलं कसं गेलं मला काही माहित नाही बाई. आणि मग 2 वर्षाखाली आम्ही एक हॉटेल टाकली जालना रोडला. हा हा. मग तिथं नाव टाकलं आम्ही टी रेस्टॉरंट. हा. मग आता टी रेस्टॉरंट म्हणल्यावर लोक चहाला विचारणार ना. हा, टी म्हटल्यानंतर चहालाच विचारणार ना. मग आमच्या मालकाने काय केलं, नुसतं नाव टाकून ठेवलं आणि चहाचं वगैरे काहीच नाही केलं. आचारी लावतो म्हणले, तो काही येईच ना गेला. मग मीच एक दिवस काय म्हणलं, अहो म्हणलं मी काय करते, आमच्या हाताखाली एक आमचा भाचा आहे मानलेला, मी त्याला घेऊन आहे ना आपल्या दुकानामध्ये चहा वगैरे सुरू करते. तर ते हो म्हणले, ताई त्यांची एवढी मोठी ओळख आहे ना, त्यांना मी असं काही केलेलं आवडत नाही. आणि ते आपलं हो म्हणून गेले. त्यांना वाटलं मी लहान लेकरू आहे, मला चॉकलेट दिलं, नादी लावलं आणि मी बी आपलं त्यांचं हो खरं धरलं. तुम्हाला सांगते, दुसऱ्या दिवशी गेले ना मी सगळं चहाचं पोह्याचं सामान घेऊन ते जालना रोडच्या दुकानात. आणि दुपारच्या 1 वाजेपर्यंतच मी रोजचा 4-5चा धंदा व्हायचा का, तिथं माझा 800-900 पर्यंत धंदा गेला. मला खूप चांगलं वाटलं. पण मग आमचे मालक झोपलेले होते. त्यांनी फोन केला आमच्या भाच्याला, कुठे रे तू? ते म्हणे, मामा मी इथे. मग ते म्हणले, इकडे ये बरं तू. मग ते गेला आणि ते काय म्हणले, ती काय करायला लागली? तर तो म्हणतो, कसा मामी दुकानावर आहे आणि काय केलं म्हणे तुम्ही? त्यांना कसं काय, त्यांना वाटलं हिनं रात्री म्हणली होती, म्हणल्यासारखंच करते ही, लई येडी आहे. मग त्यांना सांगितलं आमच्या भाच्याने की आम्ही चहा विकला, पोहे विकले. बाई त्यांचं जसं काय शंकराचा 3रा डोळा उघडल्यावर ते नाव विकायला असंच आहे त्यांचं. अरे वा. मला तिथंच फोन केला, 1-2 शिव्या दिल्या आणि मला म्हणे, तू आता घरी येऊ नको, तिकडून तू तुझ्या माहेरला जा. तिकडून तुझी बाय घाल म्हणे, असं म्हणले. मग मला जरा भीती वाटली ना, अंगावर काटा आला माझ्या. ताई तुम्हाला सांगते, सोमवारी मी तसं म्हणजे ते म्हणले का, मग मी तसे आलेच की घरी. का आपण का लगेच जात असतो का? त्या दिवशी होता सोमवार. ताई जे सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस आमच्या मालकाने माझा पिच्छा सोडला नाही. बोलायला, रागवायला, शिव्या द्यायला, मध्येच ड्रिंक करून येले. अरे बाप, त्यांना म्हणजे टेन्शन आलं की ही माझं काय ऐकत नाही. जातील ना म्हणे थोडेसे दिवस निघून. आणि माझा हेतू काय होता, आपला धंदा जर वाढला तर 4 पैसे आपल्याला मिळतील, असं होतं. तर माझं काही चुकलं का बरं त्याच्यामध्ये? पण त्यांना वाटलं माझ्या ओळखीचे मोठे मोठे एवढे लोक येते, त्यांना काय वाटन, मामाची बायको आणि दुकानावर उभारून हे असं धंदा करायली का? मग मी वेगळ्या बुद्धीनंच चालायला लागले संसाराच्या ओढीच्या. तेच ना. आणि ताई गुरुवारची गोष्ट, मग तुम्हाला सांगते, आत्ता खरा अनुभव तो बघा गुरुवारचा. मला ह्यांनी इतकं मारलं घरामध्ये 5 वाजताच्या सुमाराला. इतकं मारलं की 3 दिवसाचं मी जे घरात झाकून ठेवलं होतं का, ते लगेच त्यांनी गल्लीत आणलं. मारलं आणि लाताने असं मला ढकलून दिलं. 2023 मधली गोष्ट आहे. आणि मग ते मी गल्लीत पडले ना, आता मला 4-5 नातू झाले. मला कसं वाटलं त्या बायकांसमोर मारल्यावर, मला माझा अपमान वाटला ना. हो ना. मला सांगते, त्या समोरच्या बाई आल्या, त्यांनी मला उठवलं, म्हणे चला अर्चना काकू या बरं पाणी प्या. मग ताई मी त्यांच्या घरात गेले, पण मी पाणी पिलं नाही. म्हणलं नको, नाही का मी 3 दिवस झालं मी माझ्या पूर्ण जास्त करून आम्ही जेवलोच नाही, आज तर सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हणलं. म्हणजे त्यांचा ते त्रास आम्हाला सहनच होईना नवऱ्याचा. मग ताई माझ्या दिमागात काहीच नाही आलं. मी सरळ उठले, त्या बाईच्या घरातनं तडा दुकानला आले. गल्लीपाशीच दुकान आहे आणि पोरगी बसलेली होती. तिला म्हणलं तुला यायचं का, चल पटकन दुकान बंद कर, मी चालले. ती म्हणली कुठं गाई? मी म्हणलं मला काही माहित नाही मी कुठं चालले, पण चल मला नाही राहायचं म्हणलं, आता पप्पांनी जास्तच करणं लावलंय. पटापटा आम्ही दुकान बंद केलं आणि समोरच्या दुकानदाराकडे आमच्या दुकानाची चावी दिली. म्हणलं बाबा जे कोणी आलं तर ह्यांना चावी देऊन टाका. तर मग आम्ही चाललो आमच्या घराच्या म्हणजे भाजी मंडईतून रोड आहे बस स्टँडला जायला. त्या कोपऱ्यावर आले, मुलाला फोन केला, म्हणलं बाबा मी चालले, तुला यायचं का? त्या विचारलं कुठं चालले, मी म्हणलं मला माहित नाही मी कुठं चालले, तुला यायचं का? तर ते मला नाही यायचं आई, तुम्ही जावा. मग आम्ही दोघी मायली की निघलो. बस स्टँडच्या रोडला निघताना एकाच गल्लीतून मी 3 वेळा फिरले. एकाच गल्लीतून 3 वेळा फिरले. इतकं काय माझ्या डोक्यात टेन्शन होतं ते. म्हणलं आपण इतकं संसारासाठी केलं, लग्नाला 25-28 वर्ष झाले आणि अजूनही आपल्याला ते त्रास आहे. ह्या विचारातच मी रडत निघले. मग कुठून तरी एक रस्ता दिसला ताई आणि स्वामींच्या मंदिराकडे गेले मी. अरे वा. तिथं बसले, एका मुलाला फोन लावला, म्हणलं बाबा फोन पेला पैसे टाक, मी तुला 2-4 दिवसांनी देते. ताई त्यानं बी एका मिनिटात पैसे टाकले. पैसे आलेले पाहिलं, उठले, स्वामींच्या आतमध्ये नाही गेले घाबरत, बाहेरूनच त्यांना काय म्हणते, स्वामी मी तर चालले, कुठं चालले मला माहित नाही, मी माहेरला तर जाणार नाही,
कारण तिथं जी माझी इज्जत आहे तीच ठेवावी लागेल. हो ना. हो. आणि मी जिथं जाईन तिथं माझ्यासोबत चला तुम्ही. हा हा. ताई गेले तिथून, म्हणले संध्याकाळी 7:30-8 वाजले. बस स्टँडवर कोणी नाही. आणि 8 वाजता एक गाडी आली. हा. त्या गाडीचं आम्ही नाव सुद्धा बघितलं नाही. म्हणलं कोणची बी येऊ द्या, आपण या गाडीनं जायचं, कुठं का उतरणं होत नाही. अरे मग बाप. माझ्या एक मानलेल्या बहिणीचा मुलगा होता. हा. तीर्थपुरीला असायचा तो, बचत गटाचा मास्तर आहे. हा. मी त्याला फोन केला. मी म्हणलं बाबा मला असं असं काकाचं माझं झालंय, मी येईल तुझ्याकडं. तर तो कसा म्हणतो मला की मावशी नकुला एवढ्या रात्री घेऊन कुठं फिरता म्हणे तुम्ही. असू दे म्हणे, काका रागवतेत बी पुन्हा बोलतेत बी. मग मी म्हणलं तू मला भाषण देऊ नको, मला घेतोस का, येतो का मला घ्यायला. तर बरं त्यांना वाटलं आता ह्या रागाच्या भरात असतात. तर बरं या म्हणला. आणि तरी ती गाडी हल्ली पुढच्या लोकांचे ते कंडक्टर तिकीट काढायला. आणि एक बाई कशी म्हणती मला पंढरपूर द्या. अरे मग मी आपल्या डोक्याला हात लावूनच बसले, रडत होते. मला लक्षात बी नाही, मला खालीच बसले मध्यंतरी. ते लोक नाही उभा राहत का तिथं. आणि मुलीला बसवलं कुठतरी सीटवर. मग मी नंतर त्या माझ्या डोक्यात क्लिक झालं, अगं बाई ही गाडी पंढरपूरला कसं काय जाते, आपण कोणत्या गाडीत बसलोय. तर मग मीच विचारलं कंडक्टरला, म्हणलं ही गाडी कुठं जाते सर. तर ते म्हणले शेगाव पंढरपूर. अरे बापरे. हा मग बघा तुम्ही, तेव्हा सुद्धा इतकं डोक्यात नाही आलं माझ्या की शेगाव म्हणजे गजानन बाबा. गजानन बाबा म्हणजे स्वामी. हो ना. तर माझ्या स्वामींनी मला कुठं नेलं, मी कुठं चालले होते राग माहेरात घेऊन गेले स्वामी. डायरेक्ट माहेरात गेले. एका ठिकाणी गाडी थांबली, जेवायला बसलो होतं. मानलेल्या पोरानं फोन पेला पैसे टाकले, मला पोटभर जेवा. मध्यरात्री 2 वाजता बस स्टँडवर गेले मी. अरे बापरे. 20 रुपये. तर तिथं जेवण वगैरे केले, गाडी हल्ली. 2 वाजता मी बार्शीच्या बस स्टँडवर ताई. आणि काही लोक झोपले, काही लोक फिरतात, पोलीस लोक आहे. पोरगी बसली माझ्या शेजारी, मी जरा अंग टाकलं, डोकं मरणाचं दुखायला लागलं ह्या त्रासानी सगळ्या. रडल्यामुळं आणि रडल्यामुळं. आणि 5 वाजता मी कशी बशी उठले आणि म्हणलं चला आता आपल्याला माहेरचा रस्ता माहिती आपल्या वडिलाच्या घरचा, चला म्हणलं हळूहळू. स्वामींचं नाव घेत 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 सगळा अंधारच होता ताई. एक बाई पांढरे वस्त्र, काळे केस सोडून, हातात कमंडलू घेऊन महादेवाला का कुठं चालली होती. तर तिला बघून मला काहीतरी वाटलं की नाही आपल्याला हाय कोणी सोबत. पण केस सोडून माझ्या पुढंच. आणि महादेवाला थोडीच केस सोडून जातात ताई. काय माहिती बाई. आणि आता अंगावर काटा येते माझ्या सांगायला. तर तुम्हाला सांगते, पुढे गेले तर ती बाई गायब झाली. अरे बापरे. तिकडं पाहते तिकडं पाहते, ती बाई दिसेना मला. अरे बाप. मग मी म्हणलं माझ्या पोरीचा हात मी घट्ट धरला. आम्ही दोघींनी मायली की एकमेकीच्या हाताला चांगलं धरलं. पण ताई ती बाई काय होती, निगेटिव्ह शक्ती होती का काय होतं, पण ती म्हणाल हीच हिच्या टेन्शन मध्ये आहे, हिला मी भीती दाखवून काय उपयोग नाही, चला आपणच काय बाई ताई, तसंच काही असन. माझ्या स्वामींनी माझ्यासाठी तसंच काही केलं असन. मग पुढे गेले, माझ्या वडिलांच्या घरापाशी मसनवाटा आहे. त्या मसनवाट्यापासून बी इतकी भीती वाटायली ताई. पण श्री स्वामी समर्थ ह्या नावाचा जपच करत. मुलगी केवढी होती ताई तुमची तेव्हा? ती माझी तेव्हा 19 वर्षाची. म्हणजे मोठी होती. मग ती काय लेकरू माझा हात धरून आम्ही निघलो. नाही पण ती पण घाबरणारच की घाबरलीच ना. आता मी एवढी शहाणी बाई असून घाबरली म्हणल्यावर ती बी घाबरलीच ना. हो ना. तुम्हाला सांगते, गेले कसं तरी घर गाठलं, वाड्याचा दरवाजा उघडला. आणि ज्या खोलीत वडील झोपतात का त्या खोलीचं दार वाडा असल्यामुळे उघडत असतंय. आणि सगळ्यांच्या पायथ्याला जाऊन झोपले, वडिलाच्या भाच्याच्या. सकाळी उठून पाहते तर सगळे नवल करायले, ही कस काय आली. मग जेव्हा सांगायला नाही तुम्ही आलेला, काहीच कल्पना नाही कोणाला असं काय घडलं, असं काय होईल म्हणून. पण तुम्ही गेलाय ते कोणालाच कळलं नाही. आणि बघा माझ्या स्वामींनी मला कुठं नेऊन घातलं बघा तुम्ही. मग सकाळ झाली. मग वडील म्हणले रडू नको, टेन्शन घेऊ नको, राहा म्हणे, बघू आपण पुढे काय करायचं तर. मग 2-4 दिवसांनी ह्यांचाच फोन आला की आता बस झालं म्हणे, माहेरात राहायचं, निघा म्हणे आपल्या आपल्या घरी. त्यांना कसं माहित झालं माहेरात राहिली? पोरांनी सांगितलं नव्हतं. पोरग म्हणलं आई ये ग, पप्पा कच्चे तांदूळ शिजवून खायला लागले, काही सुधरना आम्हाला. मग बायकांना कसं असतं ताई, किती जरी मारलं बोललं तरी नवऱ्याची दया येत असती. तसंच काही माझ्या बाबतीत झालं. लगेच दुसऱ्याच दिवशी आले बाई ताई मी माझ्या गावाला. मग तेव्हापासून वातावरण असं छान चाललं. मग हे आता हे कसं काय माहिती, मी स्वामींच्या असं जसं काय प्रेमात पडल्यावानीच झालंय मला. अरे वा.
आत्ता परवाची गोष्ट आहे आमच्या. हा मग ते नंतर काय झालं, माझ्या मुलीनं म्हणली, अगं मी म्हणलं निशा माझ्या मोबाईलला एखादी स्वामींच्या गाण्याची बेल लाव ग, आतून बाहेरून. हा. तर आतून ट्राय केलं तर जमनाच नाही. मग बाहेरून लावलं तिनं. काय लावलं, ते गाणं आलं समोर आमच्या, संगतीनं ओलांडला अवघड घाट गुरुपौर्णिमेमधलं गाणं आहे. हा हा हा. म्हणलं निशा हे गाणं मला अगदी बरोबर आहे, म्हणलं ठेव. त्यांच्या संगतीला राहिले म्हणून हे असलं अवघड घाट मी ओलांडला आणि बरोबर मग मी जिथं चुकले ना त्यांनी मला वाट दाखवली आणि माहेरात नेलं. हो ना हो ना. हे गाणं मला एकदम परफेक्ट झालं म्हणलं. ती माझ्या मोबाईलला कमीत कमी 2 वर्ष बेल होती. अरे वा. आता अशामध्ये माझं ते सॉफ्टवेअर ना मारलं पोरांनी तर ती बेल गेली. आता मला अजून घ्यायची ती मुलगी आल्यावर. तीच आल्यावर घेते, मला काही येत नाही मोबाईल मधलं. आणि मग आता हे परवा आमच्या शेजारची एका मुलाला पोट दुखायलं म्हणून सोनोग्राफीला दवाखान्यात नेलं. तर त्या डॉक्टरनी लघवीची तपासणी केली, पोटाची केली. तर त्या लघवीच्या रिपोर्टमध्ये त्या मुलाला किडनी फेल असं सांगितलं. अरे बापरे. हा. आणि मुलगा 21 वर्षाचा, आत्ताच काम धंदे करायला. त्यांनी पण खूप गरिबी काढली आई बापांनी. आणि अचानकच किडनी फेल कसं काय झाली? ते लघवीतून जे प्रोटीन चालले का ते खूप जास्त प्रमाणात चालले, डॉक्टरांचं म्हणणं आलं. पण अगोदर काहीतरी त्रास व्हायला पाहिजे ना. काहीच नाही ताई, काहीच नाही. पोरगं रोज माझ्या समोरून, माझ्या दुकानासमोरून जायचं, काकू काकू करून मला बोलायचं. आणि तो मुलगा आजारी पडला. अरे बापरे. मग मी म्हणलं हा का येईना, म्हणून मी त्याच्या आईला फोन लावला. तर ते म्हणली अर्चना वहिनी असं असं झालं बघा आमच्या यशला. मला इथं दम निघला नाही, मी घरी गेले तिला, ती रडत होती, तिला समजावलं, म्हणलं बाई रडू नको, काही होत नाही. आणि मग 2 दिवसांनी अजून जो रिपोर्ट आला तो पण रिपोर्ट तसाच आला. म्हणजे त्याच्या वडिलांनी कमीत कमी 2 रिपोर्ट काढले 4 दिवसामध्ये. अरे बापरे. तर दोन्ही डॉक्टरांनी तेच सांगितलं, तुमच्या मुलाला किडनी फेल आहे आणि तुम्हाला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर औरंगाबादला जा, एखादं चांगलं हॉस्पिटल गाठा आणि जेवढे असेल तेवढे पैसे सोबत न्या. मग त्याची आई तर कोलमडली. आईला काही बापानं सांगितलं नाही नवऱ्यानं, बायको जास्त त्रास होऊन जाईल म्हणून. ते म्हणलं काही नाही ग, थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याने एक म्हैस विकायला काढली त्यांची. मग तिच्या पोटात संशय आला. तर ती म्हणली खरं सांगा माझ्या मुलाला काय झालंय. ते म्हणलं अरे बाबा काही नाही, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी म्हैस विकायलो. आता औरंगाबादला जायचं म्हणजे पैसे थोडे लागतात का. हो ना हो ना, पैसे पाहिजेतच ना. हा. तर मग त्या बायकोला संशय येऊ नये म्हणून त्यानं ती म्हैस कॅन्सल केली विकायची. मग हे मला कळलं आमच्या नवऱ्याच्या तोंडून. ते म्हणले अरे असं असं यशला झालं बघ. तर बाई ताई माझ्या अंगावर काटा आला ना. मी काल तर बोलले काहीच नाही ना, आज कसं काय. अरे म्हणे बरेच जण म्हणले तू कुणाला म्हणू नको, ही गोष्ट काही साधी नाहीये. हो ना. तर मग मी उठले, संध्याकाळची वेळ होती, 8-8:30 वाजले होते दुकानातून. मी म्हणलं मी आत्ता जाऊन येते म्हणलं त्यांच्याकडं. तर ते म्हणे तू जाशील, तुझा बडबडा स्वभाव आहे, तू पटकन तिला म्हणशील असं कसं काय झालं आणि तिला जर माहित नसलं तर तिला जास्त त्रास होईल. म्हणलं अहो मी असं नाही म्हणत, मी स्वामींची सेवा कर हे सांगायला जाते म्हणलं तिला. ताई मी तिच्या घरी गेले, तिला बोलले, बसले, तिचा चेहरा बारीक झालता. मग मी तिला आपलं ते हे ना तारक मंत्र त्याच्या 2-4 ओळीचा अर्थ समजून सांगितला. म्हणून समजून सांगितला. तिलाही तो पटला, तिच्या नवऱ्याला पटला. म्हणलं हे तुला जरी लिहिता वाचता येत नसतं तर साईडला मोबाईल ठेव, ग्लासवर हात ठेव, अगरबत्ती लाव आणि हे 11 वेळा 21 वेळा जितक्या वेळा होईल तितक्या वेळा म्हण आणि हे पाणी त्याला पाच. आताही कर आणि सकाळी कर, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी सोमवार हाता लगेचच जायचं होतं. आजच्या 8 दिवसाचीच गोष्ट आहे, औरंगाबादला जायचं होतं. तर मग मी आले असं म्हणून बरंच त्यांचं म्हणजे असं एकदम मी रिलॅक्स करून आले. तिला टेन्शन घेऊ नको, स्वामींच्या आज्ञेशिवाय काही होत नाही, त्यांच्याशिवाय पान हलत नाही असं म्हणाले. आले मग तिनं तर नाही केलं, पण मुलाला म्हणली अरे काकू आलती ना असं असं सांगून गेली बघ. तर त्या पोरानं ताई ते तिला काय म्हणजे आता हे बघा ताई, इतकं दुखणं म्हणल्यावर तुम्ही जर येऊन मला काही सांगायला लागलं तर मी नुसतं हा लावीन. तुम्ही काय म्हणले हे माझ्या लक्षात नसतं राहते. हो ना, त्या पण त्यांच्या टेन्शन मध्ये असते. हा, त्यांच्या टेन्शन मध्ये असते. मग तरी तिनं तेवढं म्हणली अर्चना काकू आलती असं काही म्हणली स्वामींचं तसं असं. मग त्या पोरानं तारक मंत्र तर नाही केला, पण इतक्या मनाभावातून त्यानं 21 वेळा श्री स्वामी समर्थाचा जप केला. संध्याकाळी 21 वेळा केला, पाणी वगैरे पिलं. सकाळी जायच्या आधी दवाखान्यात 21 वेळा केला, ते पाणी पिलं. आणि ती बाई त्या मुलाची आई म्हणली की स्वामी महाराजा ती महादेवाची भक्त आहे. आता महादेवान स्वामी कोण आहे आपल्याला सांगायची गरज नाही, एकच आहेत. मग कोणी त्यांचे उकडेवाले दुधाचे त्या बाईने देवीला साकडं घातलं म्हणे.
हा की बाया त्या पोराचे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे. हा हा आणि मग सांगितलं तर म्हणली स्वामी महाराजा माझ्या बाळासोबत जा तुम्ही दवाखान्यात. मी तिला सांगून आलते जाताना असं असं म्हण. हा तेवढं बरं तर ती लक्षात राहिलं. ते राहिलं. ती म्हणली आणि गेले ना ताई ते हा सोमवारी 2 रिपोर्ट काढले हेडगेवारकडं. हा तर ते 2 रिपोर्ट नॉर्मल आले. अरे वा. मग मग मंगळवारी मी माझ्या मुलीच्या गावाला चालले होते हिंदेवाडीला. हं, तर रस्त्यात मला फोन आला हं. की वहिनी आमच्या यशचा 3रा पण रिपोर्ट नॉर्मल आला. अरे वा वा. ताई काय सांगू तुम्हाला मला किती आनंद झाला. हे त्या लोकांना नाही कळणार पण आपल्याला माहिती आहे. अहो आपण ताई, त्याच्यातले आहोत. आता तुम्ही किती 1 मिनिट तरी झाला असेल का हो सांगताय मला, तरी मला एवढा आनंद झाला. म्हणजे असं वाटलं की मी मगापासून तुम्ही सांगताय ना तसं मी विचार करत होते आता पुढं काय स्वामी चमत्कार करतायत. कदाचित स्वामींनी ना नॉर्मलच रिपोर्ट द्यावा. मी आधी पुढं मी आता मनात विचार करत होती आणि तेच मला पण ऐकायला मिळालं. थँक्यू स्वामी समर्थ. मग त्या बाई त्यांनी सांगितलं म्हणजे त्याने पहिला फोन मलाच लावला. म्हणतो कसा वहिनी मी पहिला फोन तुम्हाला लावला बरं का. आमच्या यशचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. अरे मी वा. गाडीवरच बसलेली. मी कशी म्हणते मी त्याला म्हणते अरे बाबा तू आधी आहे ना समर्थांना धन्यवाद दे कारण मी त्यांना रात्रीच बोलून आलते. हा हा आणि बरं वहिनी म्हणला आलो ना मी आंबडला मी आधी स्वामींना जातो. हा मग मी गाडीवरच समर्थांना म्हणलं स्वामी फार फार धन्यवाद हो तुमचे हा हा. असं म्हणले. आणि मी माझ्या मुलीकडे गेले मग मी विसरून गेले. हं, मग संध्याकाळी मी माझ्या दुकानात आले डेअरीमध्ये. हा. तसा तो बी आला त्या मुलाचा वडील बी आला. हा. मला हात जोडायला लागला. होय आणि डोळ्यात पाणी आलं म्हणे वहिनी तुमच्यामुळं. मी म्हणलं हे बाबा आता म्हणला तर म्हणला माझ्यामुळं काही नाही. हो ना ते बघ हे समोर बसलेले आहेत ना त्यांच्यामुळं सगळं शक्य झालं. मग आमच्या दुकानात आत प्रवेश केला की स्वामींचा फोटोच आहे. हा हा हा. मग लगे आत गेला चप्पल वगैरे सोडून खाली वाकला नाक घासलं पाया पडला काय म्हणला त्याचं त्याला माहिती. हो ना हो ना. आणि बाहेर बसला खुर्चीवर. हा. आणि मग त्यावेळेस खरं सांगतोय तो की वहिनी डॉक्टर असं म्हणले होते अरे की बापरे. किडनॅप फेल झालेले आहे आणि तुम्ही लवकरात लवकर दवाखाना करा आणि किती वेळ लागेल सांगू शकत नाही पैसे किती जातील सांगता येत नाही. हो ना. किती काही काय सांगू तुम्हाला माझ्या अंगावर आत्ता सुद्धा हे बघा हातावर काटा आला माझ्या. तेव्हा चालतात पण आत्ता सुद्धा सांगते तर काटा आला अरे की हे कसं शक्य झालं. पण मी कशी म्हणते बघ माझे स्वामी काय म्हणले अशक्य हे शक्य करतील स्वामी तुला रात्रीच म्हणून दाखवलं होतं ना म्हणलं मी. हा. हा गड्या वहिनी म्हणे खरंच स्वामी आहेत बरं का म्हणला. म्हणलं आहे म्हणजे आहेत. तर म्हणलं तुझ्या बाळाच्या हातानं 10 रुपयाची का होईना पेढे ठेव आणि 500 रुपये देणगी टाक पेटीत. हा. म्हणजे 4 लोकांच्या मुखात अन्न जाईल. हो ना हो ना. ताई इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू. त्याला बी मला बी त्याच्या बायकोला बी. अहो ताई तुम्हाला तर झालाच असेल तुम्ही पाहिलंय बोललाय पण मला सुद्धा खरं सांगू का इतका आनंद झाला ना ताई खरं खरंच. मग माझ्या पुढे एक व्हिडिओ आला की कधी कधी स्वामी एखाद्याला पहिल्याच वेळेत प्रचिती देतात. हो ना हो ना. आणि कधी कधी किती वर्षाची सेवा केली. आता आपण मी व्हिडिओ ऐकते ना स्वामींची मूर्ती फेकली कपाटात ठेवली ग्रंथ फेकले इथपर्यंत वेळ येते तरी अजून त्यांचं काहीच होत नाही. हो ना. मग मी त्याला म्हणलं बघ रे बाबा स्वामींनी तुला पहिल्याच वेळेत प्रचिती दिली म्हणलं तुझ्या बाळाला पटकन त्यांनी त्यांच्या चरणात घेतलं म्हणलं. हो हो वहिनी तुमच्यामुळेच झालं नाही तर आम्ही काय येड्यावानी रडतच बसलो होतो म्हणे. ताई ते महादेवाची भक्ती करत होते ना अगोदर हा हा हा. म्हणजे त्याचं पण पुण्य वाढलं ना ताई त्याच्यामुळे त्यांना लगेच प्रचिती आली. आणि मग मी माझ्या भावाला माझ्या पोरींना हा सांगायला ना अनुभव घडलेली कथा. हा हा तर माझा भाऊ कसा म्हणतो मी म्हणलं अरे मला त्या ताईंना पण हा अनुभव सांगायचा आहे म्हणलं. हा. तर मला म्हणतो अजून एक अनुभव सांग. माझ्या भावाला जरा देणं झालं ना मग ते आमचं प्रॉपरचं बार्शी हे गाव सोडून तो नगरला राहायला गेला. हा. आता हे आपलं गाव सोडून दुसऱ्याच्या गावी गेल्यावर काय खरं असतंय बरं काही हो नसतं ते. ना आपलं घर म्हणते ते आपलंच गाव. हो ना हो. मग मला म्हणतो अजून एक अनुभव सांग बाबा. त्यांना म्हणलं काय रे. म्हणतो मी म्हणजे माझ्याकडे 2 स्वामींच्या मूर्त्या होत्या. एक माझ्या बर्थडेला आलती आणि एक लग्नाचं गिफ्ट होतं ते. तर म्हणलं माझ्या भावाला मग म्हणलं एक वरच्या रूम मध्ये होती आमच्या किचन रूम मध्ये देवघरात आणि खाली आम्ही आलं की पाया पडायचो तिथं ठेवली होती. मग मी एक मूर्ती उचलली तो माझ्या घरी आलता आणि त्याला दिली. ते म्हणलं ए बाबा तुझे स्वामी मला कशाला म्हणलं त्यांची काही इच्छा असेल तेव्हा माझ्या डोक्यात आज्ञा आली म्हणलं धर घेऊन जा तुझं सगळं व्यवस्थित होईल. तरी त्याला 2 वर्षापासून पोटाचा एवढा आजार होता. पुण्यापर्यंत दवाखाना केला त्यानं पुणे नगर बार्शी. अरे बापरे. पण त्याला मनावा असा फरक पडत नव्हता. पोटात म्हणजे काय होतं दुखत होतं का. फुगत होते बाकी काहीच नाही. नळ फुगायचे जेवलं की पोट फुगायचं. पाणी सुद्धा पचत नव्हतं त्याला. अरे बाप. आणि जसे माझे स्वामींनी त्याच्या घरात प्रवेश केला तुम्हाला सांगते त्याच्या पोटाला आज रुपयाची गोळी नाही. अरे वा.
मला म्हणतो माझा अनुभव आवर्जून सांग बाबा त्या ताईंना. हा 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 आणि ताई काय सांगू तुम्हाला स्वामींचे अनुभव. जर मी आज काल कोणालाही जरी बोलायले ना ताई मी, हा. तर मी त्या बाईला स्वामींचं काढल्याशिवाय राहतच नाही. अहो आपलं जीवनच स्वामीमय झालंय ना हो ताई. मला तसंच वाटतंय. पुन्हा मी म्हणते मी एक ह्या जगातला लहानसा किडा आहे स्वामींच्या चरणापाशी लोळणारा. मला काय इतकं वेड लागलंय म्हणलं स्वामींचं काय माहिती नाही बाबा. पण माझं मी रोज सेवा करते ताई. रोजच्या रोज एक तरी फुल खाली पडून मला त्याची प्रचिती येते. त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ ऐकलेला आहे. हा हा हा. ती एक म्हणजे प्रचितीच आहे ना हो ताई. हा. माझ्या मुलीला अनुभव येतो. आता ती अरे वा. इंजिनियर करते. स्टेनो पण करायली औरंगाबादला आहे. तिला येतो. हं. माझ्या मुलाला अनुभव येतो. तुम्हाला सांगते माझे मिस्टर जास्त मानत नव्हते. फक्त साईबाबाला मानत होते. हा, साईबाबांचे गुरु स्वामीच आहेत ना. हा. मग ते सुद्धा हळूहळू मानायले. म्हणजे आमची म्हैस मरता मरता वाचली. काही सगळे अनुभव मला गुरुवारीच घडलेले आहेत. अरे. गुरुवारचा दिवस म्हैस तरपडती, जीभ बाहेर काढली, नरडं वाजायलं, अरे सिंग फुटलं, तुटलं, रक्त यायलं, हे सगळे स्वामींचे हे मरायचे लक्षणं. हा. आणि मला फोन केला. मी असंच गेलते. एक नवनाथाचा मुलगा आहे सुकून पाहते. त्याच्याकडे गेलते. रस्त्यानं फोन आला, काकू लवकर या, म्हैस कस तरी करायली. हा. जाऊन पाहते तर ताई माझे हातपाय गळून गेले. कंबरच बसली. म्हणलं आताच कुठं तरी करायला लागले छोटा मोठा व्यवसाय. हा. तर हे असं काय म्हणलं स्वामी. हं. आणि मग माझ्या डोक्यात कसं काय आलं काय की लगेच आमचा नवरा मला घरातच काढून द्यायला. तू जवळ थांबू नको. त्यांना वाटलं की हिनं जर हे पाहिलं हिला दुखणं वाढन, हिची कंबर बसन. हा, हा. तर म्हणलं नाही ती कशी मरते ना मला बघायचं. मी आधीच बसते म्हणलं वाड्यातच. मी गेलेच नाही घरात. मग माझ्या डोक्यातच आलं. पोरीचा फोन आला. तिला बोलता बोलता म्हणले आणि पोरांना म्हणते पोरा पळा बरोबर लवकर. आमच्या मावशाला असंच फिट येत होतं आणि त्यातच रस्त्यावर पडायचे, हातपाय फोडायचे, जीभ वगैरे काढायचे आणि फेस यायचा. आणि म्हणलं जा लवकर कांदा आण. मुलाला म्हणलं समर्थ पळ लवकर कांदा आण. तो गेला वरून कांदा आणला, फोडला, त्याच्या नाकाला लावला. म्हणजे कुठून बेगा केव्हाच लहानपणीचं मला त्यावेळेस आठवायचं काही हे का. लोकांना आजकालचं काही आठवत नाही. हो ना, ते काहीतरी उपाय म्हणून ते सांगत होते ना. कृपा ताई ही स्वामींचीच कृपा. त्यांना असं होणच नव्हतं द्यायचं. मग घरात गेले. समर्थांच्या पुढे स्मरण ठेवलेलं होतं. म्हणलं स्वामी तुम्ही म्हणता ना आज्ञेविना काळ येत नाही. मग हे माझ्या वाड्यात काळ कसं काय आला म्हणलं. हा, हा. मी आत्ताच करायला लागले, आत्ताच सोयीला लागलं आणि तुमचं काय चाललंय नेमकं म्हणलं. तुम्ही जर हे वाक्य जर खरं असेल तर माझी म्हैस मला अर्ध्या तासातच नीट झालेली दिसली पाहिजे. हा, हा. आणलं डबी दिली मालकाच्या हातात. म्हणलं तिच्या कपाळापासून तर शेपटीपर्यंत हे स्मरण लावा. आणि मी काय म्हणायचं म्हणलं. हा, हा. आमचं देह भान सगळं हरवलं होतं. 1,00,000-1.5 लाखाची म्हैस होती. हा. आणि मग लावला आमच्या मालकाने ताई अर्ध्या तासात जी मान टाकली होती का तीच चांगली झाली. अरे वा. मला सांगते माझ्या जीवाला मी निश्चित स्वामींचं तारक मंत्र लावून तिथं बसले त्या उमराच्या पिंपळाच्या झाडाखाली आमच्या वाड्यात आहे तिथं. हा, हा. आणि मग सगळे लेकरं बाळा सगळं नवऱ्या सगळं कोणी पाणी नाही, कोणी भाकर नाही, काहीच नाही. मग त्या म्हशीनं टाकलेलं मुंडकं जरा सरळ केलं. पण ताई ती गाभण होती ना तर तिला उठताच येत नव्हतं. हा. मग माझा मुलगा गेला दवाखान्यात सरकारी. हा. तर त्या मॅडम म्हणल्या आमच्यातलं यायला कोणीच नाही. मग तो थोडासा भांडला. मला तुम्ही येत नाही ना असं लिहून द्या की तुम्ही घरी पेशंट बघायला येत नाही. हो ना, ती हो ना. घाबरली. तिला वाटलं हे काहीतरी वेगळंच बोलायला लागलंय. मग तिने काय केलं जा म्हणले त्या समोर एक स्टाफ बसलाय त्यांना घेऊन जा. हा. मग माझा मुलगा त्या डॉक्टरकडे गेला. हा. तर त्या डॉक्टरनं एक सोबत म्हणून एक मित्र घेतला. हं. बघा तुम्ही. हा. मग ते दोघं निघले. त्यांना रस्त्यात एक जण डॉक्टर भेटला. अरे वा. 3 जण झाले की नाही ताई. हा. त्या गोष्टीचा मी नंतर अभ्यास केला. सगळं झाल्यावर त्यानं 3 जण घरी घेऊन आला. मी म्हणलं बघा 1 जण आणायला गेला आणि 3 जण आणले. हा, हा. आले आणि ते पोरं इंजेक्शन भरायले, सलाईन लावायले. आम्ही सगळे बघत बसलो. आणि माझा स्वभाव असा बडबड. आम्ही त्यांना कशी म्हणते पोराव तुम्ही काय बाबा दत्ताच्या रूपात आल्यासारखेच आले. हो, 3 जणी त्रिमूर्ती. त्यांना म्हणते ना बाबा तुम्ही काय ब्रह्मा विष्णू महेश सारखेच आलेत म्हणलं. माझ्या म्हशीकडे तुम्हाला स्वामींनीच पाठवलं असं म्हणलं. हा. मग ते हसायले. त्यांना हे घडलेलं सांगितलं. ताई ते काय म्हणले माहिती का. हा. म्हणे हे असं शक्यच नाही म्हणे होणं. हा, हा, हा. अरे वा. आपले जे लक्षणं असतात ना म्हशीचे ते म्हशीच्या अंगातलं जर कॅल्शियम संपलं तर आणि असे हातपाय वाकडे करणं, जीभ बाहेर काढणं, नरडं वाजणं हे सगळे अंतिम मरायचे लक्षण आहे. हो ना, हो ना. तुमच्यावर काहीतरी कोणत्या तरी देवाची कृपा आहे असं म्हणले बरं का ते. हा, हा. अरे वा. म्हणलं माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. त्यावेळेस एक मला ती प्रचिती आली आणि मी असंच कुठतरी चुकून बघायला गेलते. ती बाई काय म्हणते. ती बाई म्हणते तुमच्यावर नाही का कोणत्या तरी देवाची कृपा छाया आहे म्हणून तुमचा संसार असा सरळच चाललाय म्हणे बुडणार नाही.
हां, हां, हां. मग माझ्या लक्षात यायला लागलं ना ते सगळं. आपल्याला हे आत्ता आत्ता कळलं की माझ्यासोबत स्वामी आहेत म्हणून. होते. स्वामी असं आहे आहेत बाई म्हणून ताई तरी. हे. मी म्हणते ना, अनुभव जर सांगायला बसले तर लईच अनुभव आहेत, लईच. हं, हं. आता नंतर काही कधीतरी अजून असंच एकदा सांगन तुम्हाला. असंच एकदा मला आता सवय लागली सांगायची की मी सारखंच सांगत राहीन. चालेल की ताई. तुमचे असे गोड गोड अनुभव ऐकाय मला पण आनंद होईल ना हो ताई. हो ताई, हो. खूप तुम्ही वेळ सुंदर घेतला, तुम्ही पण वेळ दिला. फार फार धन्यवाद ताई. खूप सुंदर अनुभव आहेत हो ताई तुमचे. लावते ताई, ताई नंतर लावते पुन्हा कधी पण फोन. हो, हो. चालेल. शेअर करते आणि मी. माझा मुलगा आला ना तर मग मी तुम्हाला एकदा कॉल करते. त्याला ते काय सांगायचं सांगा, म्हणजे कमीत कमी माझे अनुभव आमचे पाहुणे, माझ्या भावजया वगैरे ऐकत आहे. हो, हो. चालेल, चालेल. मुली. हो, हो. ठीक आहे चालेल. ताई. हां. ठेवू ताई? हो, हो. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामी जर पाठीशी असतील ना, तर अशक्य गोष्टी देखील शक्य व्हायला वेळ लागत नाही आणि स्वामींवर विश्वास नेहमी जिंकत असतो. जेवढा तुमचा विश्वास स्वामींवर असेल, तेवढे स्वामी त्या विश्वासासाठी चमत्कार हे नक्कीच करत असतात आणि अशक्य गोष्टी देखील शक्य करत असतात. तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले? नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल, तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्हाला आलेला एक अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता, तेव्हा खूप लोकांना मदत तर होतेच किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य हे तुमचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि जेव्हा स्वामींची कृपा होईल, तेव्हा अशक्य ही शक्य व्हायला वेळ लागणार नाही. आणि असे या ताईंना जसे अनुभव आलेले आहेत, त्या पद्धतीचे सुंदर सुंदर अनुभव हे प्रत्येक भक्ताला येणार आहेत. कारण स्वामींवरचा विश्वास आपोआपच वाढत जातो आणि स्वामी भक्त वाढत गेले की स्वामींचे चमत्कार आपोआपच वाढत जाणार आहेत. तर खरोखरच स्वामी हे जसे म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि तसेच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी राहत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरण करणं हे देखील खूप मोठी स्वामींची सेवा आहे. त्यामुळे तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण चालू ठेवू शकता. तर तुम्ही नेहमी नामस्मरण हे नक्कीच करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.